आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे सर, सभागृहामध्ये तुम्ही आक्रमक झाला होतात, मंत्री अनुपस्थित असतात हा तुमचा मुद्दा होता, नक्की काय विषय? खरं म्हटलं तर या विधिमंडळामध्ये जी अधिवेशनं होतात त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाला वाचा फुटते, अनेक प्रश्नांना न्याय मिळतो. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्नाचा आवाज इथं उठवला जातो. विरोधी पक्ष त्याचे काम करतात, सत्तारूढ पक्षाचे आमदार सुद्धा त्यापेक्षा काम करतात. दुर्दैवाने हळूहळू या असलेल्या सभागृहाची विधिमंडळाच्या अधिवेशनाचं महत्त्व कमी व्हायला लागलं असं वाटायला लागलेलं आहे. जर बघितलं आपण गेलं तर मंत्रीच गांभीर्याने घेत नाही असं मला दिसून आलेलं आहे आम्हाला, की तर तुम्ही प्रश्न असताना सुद्धा मंत्री उपस्थित नाही, मंत्र्यांची प्रश्नाला उत्तरं येत नाही, लेखी उत्तर येत नाही. म्हणजे या असलेल्या सभागृहाचा डेकोरम हा विरोधी पक्ष नव्हे तर सत्तारूढ पक्षाचे मंत्री तो त्या ठिकाणी करत नाही. हा मुद्दा उपस्थित केला होती, काय त्याला तुम्हाला उत्तर मिळालं सभागृहाकडून? नाही, हे मागच्या काही आठवड्यामध्ये आम्ही सातत्याने काढतोय. सभापतींना आम्ही सांगितलं की मंत्री उपस्थित राहत नसेल, प्रश्नाचं गांभीर्य नसेल तर योग्य नाही. काही मंत्री म्हणतात की आम्हाला आज उपस्थित राहता पुढे दाखला प्रश्न, हे योग्य नाही. कार्यक्रम पत्रिका स्वीकारली ती करायलाच पाहिजे. मला वाटतं सभापतींनी ते गांभीर्याने घेतलंय, यापुढे कारवाई करू असं सभापतींनी सांगितलं. कंपल्सरी सिटिंग असून सुद्धा मंत्री येत नाहीत, मंत्री जे आहेत ते गंभीर नाहीत का, आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारे सभागृहाचे नेते? मंत्र्यांचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते, त्यांच्या कार्यालयाची असते. प्रत्येकाला बसण्याच्या संदर्भातून, त्या सभागृहात बसण्याच्या संदर्भातून आदेश दिलेला असतो. तो कुठलाही आदेश ते पाळत नाही, हे सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे हे सरकार गांभीर्याने महाराष्ट्रातल्या जनतेचं अधिवेशन घेत नाही असा माझा आरोप आहे. धन्यवाद. सरकार गांभीर्याने अधिवेशन घेत नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.